नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून अलीकडेच एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, या निर्णयाप्रमाणे आपल्याला पैसे नेमके कधी मिळणार? विशेष म्हणजे बरेच जण गोंधळात आहेत, कारण जानेवारी महिन्याचा हप्ता अजून खात्यात जमा झालेला नाही. पोर्टलवर सुद्धा कोणताही मेसेज आलेला नाही. GR जरी आलेला असला तरी सुद्धा प्रत्यक्षात पैसे कधी येणार याबद्दल स्पष्ट माहिती मिळत नसल्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय वास्तव आहे, पैसे खात्यात कधीपर्यंत जमा होतील आणि लाभार्थ्यांना आता काय लक्षात ठेवायला हवं, ही सगळी माहिती सविस्तरपणे आणि सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नियमितपणे पोहोचवत असतो. आता बघा, जो शासन निर्णय अलीकडे जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये थेट विभागीय आयुक्तांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचनांप्रमाणे सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ आणि ब च्या आधारे जे अनुदान मंजूर करण्यात आले आहे ते विभागीय आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांना गरजेनुसार वाटप करायचे आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणच्या आवश्यकतेप्रमाणे हे अनुदान पुढे वितरित करतील. म्हणजेच निधीचे वाटप टप्प्याटप्प्याने आणि नियोजनपूर्वक होणार आहे, असे या शासन निर्णयातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आता बघा मित्रांनो, सरकारकडून जो GR जाहीर करण्यात आला, जो निर्णय देण्यात आलेला आहे, त्या निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सरकारकडून स्पष्ट करण्यात आल्या आहेत. आता यामध्ये लेखा शीर्षक, मागणी क्रमांक, खाते प्रमुख अशी बरीच तांत्रिक माहिती दिलेली आहे. आता उदाहरणच जर घ्यायचं झालं तर संजय गांधी निराधार अनुदान योजना, जिल्हा प्रशासन, वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य अशा वेगवेगळ्या योजनेसाठी कोणत्या लेखा शीर्षकाखाली खर्च दाखवण्यात आला आहे, हे सगळं तपशीलवार या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ही सगळी आकडेवारी आणि खाते क्रमांक आपल्यासाठी फारसे महत्त्वाचे नाहीत. आपल्यासाठी खरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या GR मधला प्रमुख मुद्दा, आणि तो मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 2. आता या मुद्द्यात शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व विभागीय आयुक्तांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ आणि ब प्रमाणे जो निधी वितरित करण्यात आला आहे तो निधी त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांना गरज पाहून वाटप करायचा आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना त्या ठिकाणच्या आवश्यकतेनुसार हा निधी पुढे देणार आहेत. म्हणजेच पैसे थेट एकाच वेळी सगळ्यांच्या खात्यात येणार नसून आधी विभागीय पातळीवर, मग जिल्हा आणि त्यानंतर तालुका, अशा क्रमाने निधी वितरित होणार आहे. आता हे शासन निर्णयामधून स्पष्ट झालेलं आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नीट समजून घ्या मित्रांनो, जरी या GR प्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा उल्लेख करण्यात आलेला असला तरी अनेक जणांना असं वाटत आहे की हा निर्णय थेट लाभार्थ्यांच्या हप्त्याबद्दल आहे, पण वास्तव थोडंसं वेगळं आहे. या GR मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना तालुक्यांना अनुदान वाटप करण्याच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचा संबंध थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जाणाऱ्या रकमेशी नाही. हा शासन निर्णय 16 जानेवारी रोजी जारी करण्यात आला आणि या निर्णयाप्रमाणे जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच अनुदान वाटपासंदर्भात ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनुदानाशी संबंधित आहेत. म्हणजेच हा GR योजना चालवणाऱ्या यंत्रणेसाठी आहे, लाभार्थ्यांच्या मासिक हप्त्यासाठी नाही. त्यामुळे जानेवारीचा हप्ता याच GR मुळे अडलेला आहे असं समजणं पूर्णपणे चुकीचं ठरेल. सध्या अनेक लाभार्थी गोंधळात पडलेले आहेत, कारण शासन निर्णय जाहीर झाल्याचं ऐकायला येतंय पण तरी सुद्धा खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे GR आला म्हणजे पैसे लगेच येणार अशी अपेक्षा तयार होते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्यासाठी जो शासन निर्णय येतो त्यामध्ये स्पष्टपणे हप्त्याची ठराविक रक्कम नमूद केलेली असते. मात्र सध्या जो शासन निर्णय समोर आलेला आहे तो तसा नाही. हा निर्णय तुमच्या मासिक अनुदानाशी संबंधित नसून संजय गांधी निराधार अनुदान योजनेवर काम करणारे जे कर्मचारी आहेत आणि जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी जो स्वतंत्र GR येतो तो अद्याप जारी झालेला नाही. आणि आपण जर पाहिलं तर जानेवारी महिना आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला पैसे का आले नाहीत याचं कारण हा शासन निर्णय आहे असं समजणं पूर्णपणे चुकीचं ठरेल. योग्य GR आल्यानंतरच प्रत्यक्षात रक्कम खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते. आता परिस्थिती अशी आहे मित्रांनो की जानेवारीचे अवघे काही दिवसच उरलेले आहेत. त्यामुळे आणखी 10 दिवस वाट पाहावी लागणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात पुन्हा उभा राहतोय. कारण 20 तारखेनंतर सुद्धा जानेवारी महिन्याचा हप्ता अजून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यात भर म्हणजे आतापर्यंत लाभार्थ्यांच्या हप्त्यांसाठी आवश्यक असा शासन निर्णय सरकारकडून जारी करण्यात आलेला नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शासन निर्णय येणं अत्यंत गरजेचं आहे. तो निर्णय आल्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरू होते. थोडा उशीर झाला, 1-2 दिवस किंवा 4 दिवस जास्त लागले तरी सुद्धा चालेल, कारण आपण इथे इतक्या दिवस वाट पाहिलेली आहे. तर 2-4 दिवसांची गोष्ट ही फार क्षुल्लक गोष्ट आहे.
पण शासन निर्णय जारी झाल्याशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ नयेत, हीच प्रत्यक्षात योग्य आणि नियमाप्रमाणे प्रक्रिया आहे. त्यामुळे आता तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे. योग्य GR आला की हप्ता 100% तुमच्या खात्यात जमा होईल. आता तुम्हाला कदाचित असं वाटत असेल, शासन निर्णय आला की लगेच पोर्टलवर मेसेज येईल, मग तिथून पुढे पैसे वाटप होतील. आणि काही जणांना तर असं सुद्धा वाटते की शासन निर्णय आलाच नाही तरी चालेल, थेट पैसे आले तर बरं. पण खरं सांगायचं तर ही गोष्ट तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. शासन निर्णय येणं खूपच गरजेचं आहे, कारण या निर्णयामध्ये नेमकी किती रक्कम मंजूर करण्यात आली हे स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. त्या मंजूर रकमेतून सर्व लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी निधी पुरेसा आहे की नाही हे सुद्धा आपल्याला समजतं. म्हणजेच जी रक्कम GR मध्ये मंजूर होते त्याच आधारावर सर्वांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतात. शासनाकडून घेतलेला निर्णय अधिकृतरित्या निघाल्यानंतरच प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडते. मागच्या 2 महिन्यात असं झालं होतं की शासनाचा निर्णय होता तो न येताच थेट काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. पण त्याचवेळी अनेक लाभार्थी असे होते की ज्यांना एकही हप्ता मिळाला नाही. म्हणून योग्य पद्धतीने सर्व लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचावेत यासाठी शासन निर्णय येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना गेल्या 1-2 नाही तर तब्बल 2 ते 3 महिन्यांपासून नियमितपणे हप्ते मिळत नाहीत. ही खरी वस्तुस्थिती आहे. पैसे वेळेवर खात्यात जमा होत असल्यामुळे स्वाभाविकच सगळ्यांची चिंता वाढते. अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नेमकं काय करायला हवं हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, तुमच्या जिल्ह्यासाठी आणि तालुक्यासाठी कागदपत्रांवर जे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे ते काळजीपूर्वक वाचा. त्या सूचनेमध्ये स्पष्टपणे एक ठराविक तारीख दिलेली असते. त्या दिलेल्या कालावधीतच म्हणजेच ठरलेल्या तारखेपर्यंतच तुमची आवश्यक कागदपत्रे सादर करणं खूप गरजेचं आहे. जर तुमचे हप्ते येत नसतील किंवा वेळेवर जमा होत नसतील तर ही कागदपत्र देणं टाळू नका. कोणती कागदपत्र लागतात याची माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे दिलेली आहे. पण इथे एकच मुद्दा लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यासाठी दिलेली तारीख वेगळी असू शकते. त्यामुळे तुमच्यासाठी जी अंतिम तारीख दिलेली आहे त्याच वेळेत कागदपत्र जमा करणं अत्यंत आवश्यक आहे. वेळेत कागदपत्र दिली तरच पुढे अनुदान मिळण्याची प्रक्रिया सुरळीतपणे होऊ शकते. तर मित्रांनो, सध्या मिळणाऱ्या माहितीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता साधारणपणे 30 तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. आता काही जणांच्या मनात असा प्रश्न येतो की मागच्या वेळी डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये आला होता, तर जानेवारीचा हप्ता थेट फेब्रुवारीमध्ये येणार का? पण तसं होण्याची शक्यता खूप कमी आहे. शक्यतो या महिन्याच्या शेवटपर्यंतच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असं चित्र सध्या दिसत आहे. अंदाज असा आहे की शासन निर्णय येण्यासाठी साधारणपणे 25 तारखेपर्यंत थोडी वाट पाहावी लागू शकते. एकदा तो निर्णय जाहीर झाला की त्यानंतर 2 ते 4 दिवसांच्या आत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता जास्त असते. आता पाहिलं तर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यामुळे शासनाकडून पैसे लवकर वितरित होणं अपेक्षित आहे. आतापर्यंत निवडणुकांचा संदर्भ देत राज्य शासनाकडून अनुदान वाटपाला उशीर झालेला आहे असं म्हणता येईल. पण आता वातावरण पूर्णपणे शांत होत चाललंय, त्यामुळे लाभार्थ्यांना लवकरच पैसे मिळायला हवेत अशीच सध्या अपेक्षा आहे. तर मित्रांनो, सध्या परिस्थिती अशी आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत, पण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकडे अजून रक्कम पोहोचलीच नाही. खरी गोष्ट तर अशी आहे की लाडकी बहीण योजनेच्या तुलनेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना या हप्त्याची जास्त गरज आहे. पण सरकारने अजूनही या लाभार्थ्यांकडे पूर्ण लक्ष दिलेलं नाही आणि लाडक्या बहीण योजनेकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल, कारण सरकारला लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची वाटते. पण तुलनेत पाहिलं तर संजय गांधी निराधार अनुदान योजना या समाजातील अत्यंत गरजू लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. जास्त गरजेच्या लाभार्थ्यांकडे निधी लवकर पोहोचला पाहिजे अशीच सगळ्यांची अपेक्षा असते. तर मित्रांनो, या योजनेचं महत्त्व त्याच्या नावामध्ये स्पष्टपणे दिसून येतं. संजय गांधी निराधार योजना, ज्या लाभार्थ्यांना कुणाचाही आधार नाही अशा लोकांसाठी ही योजना आहे. म्हणजेच या लोकांसाठी सरकारच एकमेव आधार आहे. त्यामुळे शासनाने सर्वात आधी या लाभार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांचे हप्ते वेळेत त्यांच्या खात्यात जमा होणं सुनिश्चित करायला हवं. आता हे महत्त्वाचं काय आहे हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. काही लाभार्थ्यांना औषधं घेण्यासाठी किंवा दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी या योजनेतून मिळणारा निधी किंवा हप्ता वापरावा लागतो. म्हणजेच या निधीचा थेट त्यांच्या दैनंदिन गरजांशी संबंध आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याचे पैसे वेळेवर मिळणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा या लाभार्थ्यांच्या जीवनावर थेट परिणाम होतो. हप्ते वेळेत मिळाल्यानंतरच या योजना खरी कामगिरी करतात.
तर मित्रांनो, पाहूया आता जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होईल. हप्त्याबद्दल काहीतरी अधिकृत माहिती किंवा नोटिफिकेशन मिळालं की मी तुम्हाला लगेच अपडेट देणार आहे. आणि एक अत्यंत छोटीशी विनंती, तरी व्हिडिओ जर आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.